जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर अशीच एक सावित्री आईची कविता आज मी आपणासमोर सादर करणार आहे. कवी बी.एन. सोनवणे यांच्या जागृती या काव्यसंग्रहामधील सावित्रीबाई फुले भाग 1 ही कविता आपण आता बघणार आहोत. सातारा जिल्ह्यात आहे एक गाव, नाव त्याचे आहे पहा नायगाव. राहती त्या गावी खंडूजी नेवसे, त्यांचं नाव पाटील म्हणून मान देत असे संपूर्ण गाव. इमानदारकी होती त्यांच्या घराला, खंडूजीरावांना अति आनंद झाला. 3 जानेवारी 1831 या मंगलदिनी सावित्रीचा जन्म झाला. आनंद साऱ्या मणी. सावित्रीबाई अति देखणी, आई वडिलांची लाडकी तरी. घरकामात होती तरबेज, शेतीच्या कामाचा होता तिला समज. चला तर मग या कवितेचा थोडक्यात अर्थ समजून घेऊया. सावित्रीबाई फुले भाग 1 मध्ये कवी बी.एन. सोनवणे सर सांगतात, सातारा जिल्ह्यात नायगाव नावाचे एक गाव होते. त्या गावात खंडूजी नेवसे पाटील राहत होते. त्यांचा त्या गावातील लोक अतिशय आदर करत होते. ते प्रामाणिक होते. खंडूजी नेवसे यांच्या घरी 3 जानेवारी 1831 या शुभदिनी सावित्रीचा जन्म झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सावित्रीबाई बघायला अतिशय सुंदर होत्या. तशाच त्या त्यांच्या आईवडिलांच्या लाडक्यासुद्धा. त्यांना घरकामाची अतिशय आवड होती. त्या घरकामात तरबेज शिवाय शेतीची कामेसुद्धा त्यांना चांगली समजत होती. अशाच अर्थपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.